इच्छा होती किंवा आमच्या कमिटीची इच्छा होती ही निवडणूक मिटावी. का मिटावी? तर ह्या बँकेचा ज्या पद्धतीनं वटवृक्ष करण्याचं काम एकनाथ पाटील साहेबांनी केलं, ते वटवृक्ष ज्या पद्धतीनं काम केलंय ते काम त्यांचं अपूर्ण राहू नये, ते काम पुढं चालावं. त्याचं आज ज्या कोटी 200 कोटी जे आहेत आज ठेवी, त्या 500 कोटी व्हाव्यात, 500 कोटीच्या 1000 कोटी व्हाव्यात. अशी ग्रामीण भागामधली सर्वसामान्य शेतकऱ्यांची, गोरगरीब माणसांची, तुम्हा आम्हा कष्टकरी शेतकऱ्यांची ही बँक होती. आणि याला आज या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये वर चढताना थांबू नये ही माझी त्याच्यामागली भावना होती. पण आमच्यातीलच काही लोकांनी याच्यामध्ये खोडा घातला आणि त्यांच्या अंतर्गत त्यांचे व्यक्तिगत हेवे दावे काढून एकनाथ पाटील साहेबांना थांबवायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तो कोणत्याही प्रकारे ऐकून घेतलेला नाही. इथून पुढे सुद्धा आम्ही त्या गोष्टी कुठल्याही ऐकून घेणार नाही. कारण जो माणूस चांगला चालतोय, जो माणूस योग्य आहे, त्याला त्या त्या पद्धतीनं न्याय देणं, त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. जसं आम्हाला आमची संस्कृती सांगते की माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मी कोणाचंही नुकसान करू नये. जसं आपल्याला रामायण महाभारतामध्ये शिकवलं गेलं चांगल्याच्या पाठीमागं उभं राहणं. मग रावण आपला स्वतः भाऊ असताना सुद्धा विभीषण ज्या पद्धतीनं रावणाला सोडून रामाच्या पाठीमागं उभा राहिला, तशा पद्धतीनं एकनाथ साहेब, आम्ही विभीषण म्हणा, मला वकील कोणी म्हटलं पण मला विभीषण म्हणून घेतलेलं चांगलं वाटेल. मी तुमच्या विभीषण या पद्धतीने मी तुमच्या संग राहिलो म्हणा. आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा कुठल्याही चांगले वाईट प्रसंग असतील त्याच्यामध्ये बुद्धिराज पाटील तुमची कुठल्याही पद्धतीनं साथ सोडेल अशी परिस्थिती येणार नाही. आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी अंगावर घ्यायला लागतील त्या त्या घेऊ, त्या त्या पद्धतीनं आम्ही लढवई माणसं आहोत. आम्ही काय भिवून पळ काढणारी किंवा चिडून व्यक्तिगतरित्या कुठल्या गोष्टीवर आम्ही हे जाणारी माणसं नाही आहे. आम्ही वैचारिकदृष्ट्या पुढे चालणारी माणसं आहे. आणि उद्याच्या 24 तारखेला माझी ठाणेकरांना विनंती आहे, माझी या गावाशी बी आर पाटील साहेबांची आणि आनंदराव पाटील साहेबांची जीवलग घट्ट मैत्री ही पूर्वीपास चालत आलेली. त्याच्यानंतर स्नेहदीप आम्ही आलो, त्याच माध्यमातून आम्ही निवास पाटील सर आम्ही सुद्धा याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो. आणि या निवास पाटील साहेबांच्या पाठीमागं आणि एकनाथ पाटील साहेबांच्या पाठीमागं ज्या पद्धतीने तुम्ही स्नेहदीपच्या पाठीमागं उभं राहिला त्याच पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये तुम्ही उभं राहावं. आणि उद्या या कबशी या चिन्हासमोरील 24 तारखेला शिक्का मारून तुम्ही या सर्वच्या सर्व उमेदवारांना 21च्या 21 उमेदवारांना निवडून द्यावं एवढे मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.